जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षा 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। हा जो व्हिडिओ आहे पेपर 1 आणि पेपर 2साठी या दोन्ही पेपरसाठी उपयुक्त ठरणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या TET परीक्षेसाठी परीक्षेचा विषय आराखडा कसा राहील या संदर्भात हा आपला व्हिडिओ आहे। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा, मधामध्ये स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती TET परीक्षा संदर्भातला विषय आराखडा कसा आहे हे तुम्हाला समजेल। तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या TET परीक्षेचा आराखडा जर लागत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर TET विषय आराखडा PDF असं लिहून पाठवल्यास तुम्हाला हा विषय आराखड्याचा PDF तुम्हाला मिळेल। पहा आता पुढील व्हिडिओ। पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक पहिला म्हणजे पहिला वर्ग ते 5वी पर्यंत आपल्याला विषयाचा आराखडा कसा राहील या संदर्भात आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि परीक्षेला जायच्या अगोदर नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त तुम्हाला पडणार आहे। पहा, जर आपलं मराठी माध्यमातून आपण फॉर्म भरला असेल, मराठी ही लँग्वेज घेतली असेल, माध्यम आपलं मराठी असेल तर आपला विषय संकेतांक 101 असेल। पहिला विभाग तुम्हाला मराठी असेल म्हणजे भाषा असेल 30 गुणासाठी। यामध्ये आपल्याला पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 30 पर्यंत आपले मराठी ग्रामरचे प्रश्न असेल। कोणत्या कशाचे प्रश्न असेल? मराठी ग्रामरचे प्रश्न राहील। भाषा म्हणजे 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 31 ते 60 दुसरी भाषा जर तुम्ही इंग्रजी घेतली असेल, तर तुम्हाला 31 ते 60 पर्यंत हे तुमचे काय राहणार? इंग्लिश ग्रामरवरचे प्रश्न राहणार। नंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे जे प्रश्न आहे, एक तर मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही माध्यमामध्ये तुम्हाला राहील। एका इकडे इंग्लिश आणि एका इकडे मराठी हे दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्हाला राहील। 61 ते 90 पर्यंतचे या क्रमांकाचे प्रश्न राहील। नंतर विभाग 4 मध्ये गणिताचे प्रश्न तुम्हाला 91 ते 120 पर्यंत हे सुद्धा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल। आणि नंतर शेवटचा विभाग आहे परिसर अभ्यास, हे सुद्धा 30 प्रश्न येणार आहे। हे 121 ते 150 पर्यंत हे तुम्हाला प्रश्न राहील। हे झाले आपले मराठी माध्यमाचे। नंतर इंग्रजी माध्यमातून ज्यांनी फॉर्म भरला असेल, पहिली भाषा इंग्रजी घेतली असेल तर त्यांच्यासाठी पहिला प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30 हे इंग्रजी ग्रामरचे असेल। दुसऱ्या क्रमांकाची जर भाषा त्यांनी मराठी निवडली असेल तर त्याच्यासाठी 31 ते 60 पर्यंत हे जे प्रश्न आहे मराठी ग्रामरवरचे असेल। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे प्रश्न तुम्हाला मराठी माध्यमातून सुद्धा येणार आणि इंग्रजी माध्यमातून सुद्धा येणार, इंग्रजी माध्यम जरी घेतलं असलं तरी। नंतर गणिताचे प्रश्न मराठी प्लस इंग्रजी हे सुद्धा 2 भाषेमधून आपल्याला उपलब्ध राहील। आणि परिसर अभ्यासाचे प्रश्न मराठी व इंग्रजी हे सुद्धा 2 माध्यमातून उपलब्ध राहील। नंतर आहे तिसरा लँग्वेज उर्दूचा संकेतांक आपल्याला 301 राहील। यासाठी प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30 हे तुम्हाला उर्दू ग्रामरवरचे राहील। आणि नंतर प्रश्न क्रमांक 31 ते 60 पर्यंत हे जे प्रश्न आहे इंग्रजी आणि मराठी म्हणजे भाषा क्रमांक उर्दू माध्यमवाल्यांनी दुसरी भाषा जर इंग्रजी घेतली असेल तर ते इंग्रजी माध्यमाचे सोडवायचे, आणि मराठी भाषा जर दुसरी घेतली असेल तर त्यांनी 31 ते 60 पर्यंत त्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे। समजलं? इथं आपल्याला 2 भाषा निवडायच्या होत्या। जर पहिली भाषा त्यांनी उर्दू घेतली असेल आणि दुसरी भाषा एक तर इंग्रजी घेतली असेल किंवा मराठी घेतली असेल तर या संदर्भात 31 ते 60 पर्यंतचे जे प्रश्न आहे म्हणजे 30 प्रश्न एक तर इंग्रजीचे राहील किंवा मराठीचे राहील, ज्या कॅन्डिडेटनी जी भाषा निवडली असेल ती। नंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे सुद्धा उर्दू आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून येईल, मराठी सारखंच। नंतर गणिताचे प्रश्नसुद्धा यांना उर्दू आणि इंग्रजी या प्रकारचेच म्हणजे दोन्ही लँग्वेजमधून त्यांना येऊन जाणार। आणि परिसर अभ्यासाचे सुद्धा मराठी व इंग्रजी म्हणजे दोन्ही भाषेमधून त्यांना हे प्रश्न, उर्दू आणि इंग्रजी हे दोन्ही भाषेमधून त्यांना हे प्रश्न दिसेल। समजलं? अशा प्रकारे। आणि नंतर आहे हिंदी माध्यम, विषय संकेतांक 401 आहे। हिंदी माध्यम घेतलं असेल तर पहिली भाषा जी आहे हिंदी ग्रामरवरचे प्रश्न येणार। पहिली भाषा जर त्यांनी निवडली असेल हिंदी माध्यमाची तर 1 ते 30 पर्यंतचे प्रश्न हिंदी ग्रामरवरचे। नंतर दुसरी भाषा जर हिंदी कॅन्डिडेटनं दुसरी भाषा जर इंग्रजी निवडली असेल किंवा मराठी निवडली असेल, या 2 लँग्वेजपैकी त्यांना 31 ते 60 पर्यंतचे प्रश्न हे येणार आहे। नंतर
बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावरचे मराठी व इंग्रजी ह्या दोनही माध्यमातून बालमानसशास्त्राने याचे प्रश्न येणार आहे। गणिताचे प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून येणार आहे आणि परिसर अभ्यासाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून त्यांना येणार आहे। नंतर बंगाली माध्यमातून तसंच कन्नड माध्यमातूनही तसंच तेलुगू माध्यमातूनही तसंच गुजराती माध्यमातूनही तसंच आणि सिंधी माध्यमातूनही तसंच। सिंधी माध्यम जर निवडलं असेल तर पहिले सिंधी भाषेवरचे प्रश्न येणार आहे 1 ते 30। नंतर सिंधी माध्यमवाल्यांनी जर दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठी निवडली असेल तर त्याच्यापैकी जो कॅन्डिडेट असेल, ज्या कॅन्डिडेटनं जी भाषा निवडली असेल त्यांना इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून हे प्रश्न येणार। नंतरचा जो बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे हे मराठी किंवा म्हणजे दोन्ही लँग्वेजमधून हेच प्रश्न रिपीट होणार आणि तसंच गणिताचे प्रश्नसुद्धा मराठी आणि इंग्रजी आणि शेवटी मराठी आणि इंग्रजी परिसर अभ्यासाचे सुद्धा। हे होता पेपर क्रमांक 1 साठी। नंतर पेपर क्रमांक 2 5 6वी ते 8वी साठी कोणता आहे, याचा पेपर क्रमांक 2 याचा मराठी माध्यमवाल्यांनी जर मराठी भाषा निवडली असेल तर विषय संकेतांक 102 राहील। आता भाषा 1 याच्यामध्ये थोडासा चेंजेस आहे। भाषा 1 मध्ये आपण 1 ते 30 पर्यंत आपल्याला मराठी माध्यमांचे, नंतर दुसरी भाषा जर मराठी माध्यमवाल्यांनी इंग्रजी घेतली असेल तर इंग्रजीचे प्रश्न येणार, हिंदी घेतली असेल तर हिंदीचे प्रश्न येणार आणि इतर कोणती जर लँग्वेज घेतली असेल तर त्याप्रमाणे प्रश्न येणार। आता भाषा क्रमांक 2 मध्ये इंग्रजी घेतली असेल तर यांना इंग्रजीचे प्रश्न येणार 31 ते 60 पर्यंत ग्रामरचे। नंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे 61 ते 90 पर्यंत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून तेच प्रश्न तुम्हाला रिपीट होणार। आता ज्यांनी गणित आणि विज्ञान ही मेथड घेतली असेल तर 91 ते 150 म्हणजे हे 60 प्रश्न त्यांना गणित आणि विज्ञान ही जर मेथड घेतली असेल तर याचे प्रश्न सोडवायचे आणि जर सामाजिक शास्त्र जर घेतले असेल मेथड तर 91 ते 150 पर्यंत हे प्रश्न सोडवायचे। समजलं। आता पेपर पहिल्यामध्ये आपल्याला इथं गणित आणि इकडे परिसर अभ्यास होता, त्याच्यामध्ये हे कंपल्सरी आहे, पण बीएडवाल्यांना पेपर क्रमांक 2 मध्ये गणित आणि विज्ञान जर हे मेथड असेल तर त्यांना 60 प्रश्न हे आणि सामाजिक शास्त्र असेल तर 60 प्रश्न हे असणार। आता इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमांचा संकेतांक 202 आहे। पहिले जे प्रश्न येणार, ज्यांनी पहिली लँग्वेज इंग्लिश घेतली असेल तर 1 ते 30 पर्यंत इंग्रजी ग्रामरचे येणार। दुसरी भाषा जर मराठी घेतली असेल तर त्यांना 31 ते 60 पर्यंत मराठी ग्रामरवरचे प्रश्न येणार आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे दोन्ही माध्यमातून मराठी आणि इंग्रजी ग्रामरचे प्रश्न येणार आणि तसंच गणित आणि सायन्स ही जर मेथड घेतली असेल तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून हे 60 प्रश्न येणार आणि सामाजिक शास्त्र घेतलं असेल तर हे दोन्ही लँग्वेजमधून हे प्रश्न येणार। नंतर आहे उर्दू माध्यमवाल्यांनी पहिली भाषा उर्दू घेतली असेल तर पहिले प्रश्न 31 ते 30 पर्यंत हे उर्दू माध्यमाचे येणार म्हणजे उर्दू ग्रामरचे येणार आणि उर्दू माध्यमवाल्यांनी दुसरी भाषा इंग्रजी घेतली असेल किंवा मराठी घेतली असेल किंवा हिंदी घेतली असेल तर याच्या ठिकाणी त्यांना इंग्रजी किंवा मराठी याच्यापैकी हे प्रश्न येणार ग्रामरवरचे। नंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून येणार। गणित आणि विज्ञान हे प्रश्न यांना 60 प्रश्न उर्दू व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून येणार आणि तसंच परिसर अभ्यासाचे प्रश्नसुद्धा उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून त्यांना इथं येणार आहे। समजलं तुम्हाला। नंतर पहा हिंदी माध्यमवाल्यांनी जर पहिली भाषा याचा विषय संकेतांक तुम्हाला 402 दिसते। पहिले प्रश्न 1 ते 30 पर्यंत यांना हिंदी माध्यमाचे येणार। नंतर भाषा क्रमांक 2 म्हणजे हिंदीवाल्यांनी दुसरी भाषा मराठी घेतली असेल किंवा इंग्रजी घेतली असेल याच्यापैकी त्यांना 31 ते 60 पर्यंत एक तर इंग्रजीचे प्रश्न येणार किंवा मराठीचे प्रश्न येणार। नंतर 61 ते 90 पर्यंत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र मराठी आणि इंग्रजी या दोनही माध्यमातून तुम्हाला हे प्रश्न दिसल। नंतर 91 ते 150 पर्यंतचे हे जे 60 प्रश्न आहेत, तुम्ही जर सायन्स प्लस मॅथ्स ही मेथड घेतली असेल तर हे 60 प्रश्न येणार मराठी व इंग्रजी माध्यमातून आणि फक्त सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास हे तुम्ही मेथड निवडली असेल तर तुम्हाला मराठी व इंग्रजी माध्यमातून हे प्रश्न येणार। बंगाली माध्यमवाल्यांना सुद्धा अशाच प्रकारे, कन्नड माध्यमवाल्यांनी सुद्धा अशाच प्रकारे आणि तेलुगू माध्यमवाल्यांना सुद्धा अशाच प्रकारे आणि सिंधी माध्यमवाल्यांनी
जर सिंधी लँग्वेज पहिली घेतली असेल तर पहिले प्रश्न सिंधी लँग्वेजचे येणार. दुसरे जे त्यांनी लँग्वेज घेतली असेल, इंग्रजी घेतली असेल किंवा मराठी घेतली असेल, याच्यापैकी त्यांना हे प्रश्न येणार. आणि मराठी आणि इंग्रजी या दोनही बालमानसशास्त्राचे प्रश्न मराठी व इंग्रजी माध्यमातून येणार. आणि सोशल स्टडीज म्हणजे आपलं गणित आणि विज्ञान हे जर मेथड त्यांनी निवडली असेल तर मराठी आणि इंग्रजी माध्यमातून येणार. आणि सोशल सायन्स निवडली असेल तर मराठी आणि इंग्रजी माध्यमातून हे प्रश्न त्यांना येणार आहे. समजलं. आता याच्यामध्ये तुम्ही पहिली लँग्वेज कोणती निवडली असेल, समजा हिंदी निवडली असेल, कन्नड निवडली असेल तर त्याच लँग्वेजचे पहिले 30 प्रश्न येणार. नंतर इंग्रजी किंवा मराठी हे जे लँग्वेज, ह्या दोन लँग्वेजपैकी जर तुम्ही एक लँग्वेज निवडली असेल तर त्याच्यापैकी प्रश्न येणार. आणि जे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे इकडे तुम्हाला सारखंच दिसते आणि इकडे फक्त थोडंसं चेंज होताना दिसते. तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी माध्यमातूनच बाकीचे प्रश्न तुम्हाला येणार आहे. भलेही तुम्ही पहिली लँग्वेज कोणतीही निवडो. फक्त आता उर्दू माध्यमवाल्यांना इकडे सोशल स्टडीजमध्ये आणि मेथडमध्ये गणित आणि सायन्समध्ये त्यांना उर्दू आणि इंग्रजी याच्यामध्ये दिसल. उर्दू आणि इंग्रजी आणि हिंदी माध्यम झाले, बंगाली माध्यम झाले, कन्नड माध्यम झाले, तेलुगू माध्यम झाले आणि गुजराती माध्यम झाले. इकडली जी मेथड आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्येच त्यांना प्रश्न राहील. फक्त उर्दू माध्यमवाल्यांना गणित आणि सायन्स आणि याचे परिसर अभ्यासाचे प्रश्न उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये असेल. आणि बाकी कॅन्डिडेट जे आहे गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड यांना मराठी इंग्रजी माध्यमातूनच ते प्रश्न राहणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. हा होता आपला परीक्षेचा आराखडा महत्त्वाचा. TETनं हे आपल्याला इथं पेपरला जायच्या अगोदर आपल्याला डिक्लेअर केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.